आज आपण होतो वरकाळा बीच इथे केरळामध्ये. काल आपण कन्याकुमारी ते वरकाळा असं एक डिस्टन्स कवर केलं. 132 किलोमीटर समथिंग डिस्टन्स होता. तर आजचा आपला रूट जो आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्टली जटायूचं जे अर्थ सेंटर आहे ते करून तिथून पुढे जातो आहे आपण. ॲज इट इज ह्युमिडिटी खूप आहे त्यामुळे घाम जास्त येतो आहे. तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. पॅकिंग सगळी झालेली आहे, जस्ट लोड केलेलं आहे, जस्ट निघायचं आहे. तर चलो आता आपण निघतोय. अशा प्रकारे स्टे खूप छान होता, रिकमेंड करेल सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची आपली अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या डेस्टिनेशन कडे. ऊन आहे पण झाडांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जाणवत नाही. आपलं ब्रेकनं परत एकदा एअर पकडलेला आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रीम मध्ये हीट मध्ये गोष्टी घडतात. नो वरी टू येईल आता हळूहळू करत. आपला वरकाळ्याचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. तर अशा प्रकारे आपला आजचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच छान होता. आता आपल्याला जटायू सेंटरला जायचंय, ते जे के आहे 26 किलोमीटर अँड 43 मिनिट्स फ्रॉम हियर. सो लेट्स गो फॉर टुडेज राईड. छान आहेत पण इकडली लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि सपोर्ट खूप करतात. जरी लँग्वेज बॅरियर जरी असलं तरी तुम्हाला ईच अँड एव्हरी गोष्ट अशी समजून सांगतात, म्हणजे स्पेसिफाय करून सांगतात हे हे आहे ते आहे. त्यामुळं चांगलं राहतं की जे परत जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते क्रिएट होत नाहीत. बाईकचं जे छोटं काम होतं त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक पॅड चेंज करायचे होते. राईट साईडचं ब्रेक पॅड टोटली गेलं होतं रिअर साईडचं, त्याच्यामुळे ते चेंज केलं. त्याचे 11:15 झालेत आणि आपण जातोय आता जटायू अर्थ सेंटर कडे, जे की इथून 7 किलोमीटरच्या अंतरावरती राहिले. जस्ट 15 मिनिट्स टू रीच. आणि रस्ता बघाल तर खूप सुंदर आहे. आणि ऍडिशनल पॉइंट म्हणजे गरम अजिबात होत नाही. आता झाडांच्या सानिध्यातून आपण जातोय तर गरम नाहीये आणि सगळं असं जंगलच आहे त्यामुळे हवा थंड आहे. ऊन जरी असलं तरी त्याचा प्रभाव इतका जाणवत नाहीये. कोस्टल साईडला जेवढं गरम व्हायचं तेवढा इम्पॅक्ट इथे नाहीये. फ्युअल ब्रेक घ्यायची गरज नाहीये, अजून खूप आहे तर बघूयात. आणि इकडे माझ्या हिशोबाने तरी पेट्रोल पंपची अडचण नाहीये, बऱ्यापैकी सेफ डिस्टन्स मध्ये पेट्रोल पंप आहेत. तुम्हाला फर्स्ट व्ह्यू आला असेल. अशा प्रकारे काही रोड आहेत आणि हवा इकडली थोडीशी थंड आहे जाणवते स्पेसिफिकली, त्यामुळं गरमीचा असा काही इम्पॅक्ट पडत नाहीये. राईड घेतल्यानंतर एक थोडीशी नागमोडी वळण घेत आपल्याला थोडीशी चढाई करावं लागेल. का रे तुझ्या अंगावर घालू काय रे? ₹10 ना. अशा पद्धतीने आपण एंटर करतोय जटायू अर्थ सेंटर मध्ये.
आपण आलोय रोपवेला आणि आपली केबल कार येते आहे. मला नंबर नाही दिला. I don't care anymore. My chin hit the floor. But I'm sure it's not worth fighting for. So I'm moving on, moving on. रोपवेमधून Moving उतरून on, moving on. just look at this view. भव्य आणि अवाढव्य असं हे शिल्प दिसतं. खूपच मोठं आहे आणि त्यांनी त्याला तसं स्टोअर पण करून ठेवलं आहे. आतमध्ये पण एंट्री असते, पण काहीतरी वर्किंग चालू आहे, रिनोव्हेशन समथिंग यार काहीतरी आहे, तर त्याच्यामुळे आतमध्ये एंट्री नाही आहे. इकडनं पाहिलं तर खूपच सुंदर असं दिसतंय ते. इकडे फोटोग्राफीसाठी पण काहीतरी कोर्ट आहे. आय थिंक इथं काही फंक्शन्स वगैरे असेल त्याच्यासाठी आहे. मागचा व्ह्यू बघाल तर असा आहे. हा इकडला व्ह्यू बघतो. हो, एक पूर्ण असा रॉक सारखंच दिसतंय. इकडून आता आपण जाऊयात मंदिराकडे, बघूयात कशाचं मंदिर आहे. श्रीकृष्णाचं टेम्पल आहे, खूप सुंदर असं. पीक लेवललाच आपण इथे आलो, तर उन्हाळा जास्त आहे, बाकी सगळं ओके आहे. चलो तर मग ऑलमोस्ट 500 to 700 रुपीज लागतात जर तुमचे झिप लाईन तुम्हाला यूज करायची असेल तर. आणि बाकी वॉकिंग डिस्टन्सनं पण आहे, त्याला अराऊंड 300 रुपीज तुमचे जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही वरती जाऊ शकता. आपण निघालो एकदा मेन हायवेला कनेक्ट होऊन, आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे अजून 129 किलोमीटर दाखवतोय टेकडीमध्ये. आपल्याला इथं थांबवलं होतं ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स. चला, थँक्यू. इथं काहीतरी इलेक्शन चालू आहेत, बॅगांमध्ये कॅश भरून आणली का म्हणून विचारायला थांबवलं होतं. टाइम चेक, इट्स 3:30 अँड रिचिंग टाइम विल बी 6:26. almost 6:30 is there. So we have to travel 3 hours from here till 6:30. इथं काहीतरी लिहिलंय, तुम्ही वाचा मला सांगा, मला तर काही येत नाही. निसर्गाने सर्वगुण संपन्न, सर्व संपूर्ण असं हे केरळ राज्य असं म्हणता येईल, किंवा हा जो एरिया आहे हा म्हणता येईल. प्रत्येक ठिकाणी झाडांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील लाईफस्टाईल जी आहे ती नॅचरली खूप ऑब्सेस्ड आहे.
आभाळ आलेला आहे, त्यामुळे पावसाचे चान्सेस कधीही पाऊस येऊ शकतो असं आहे. अँड दिस ॲडव्हेंचरस कर्व मेक्स ट्रिप मोर ॲडव्हेंचरस अँड मोर ॲग्रेसिव्ह. सो आय लाईक this climate, this trip, and each and everything related to this trip. अजूनही म्हणजे पाऊस नाहीये किंवा उन्हाळ्याच्या दिवसात असं कुठं जाणवत नाही. पूर्ण ग्रीनरीश आणि ग्रीनिश पॅच आहे, त्याच्यामुळं अजूनच खूप छान वाटतंय. सी द व्ह्यूज, फॅबुलस, ऑसम, सुंदर, अप्रतिम. काय हवंय जीवनात माणसाला अजून. आता इथून पुढे निघालोय आपण सबरीमाला राईट साईडला होतं. तुम्ही फक्त व्ह्यूज एन्जॉय करा, बाकी काही नाही. We have to go 77 kilometers from here. बायका गप्पा मारताना, ॲज इट इज त्यांचा गुणधर्म आत्मसात करताना, सगळं असं नीट आणि फ्रेश आणि क्लीन आहे. झाडं पण अशी, आणि बाजूचं जे सगळी ग्रीनरी आहे ती अजूनही लॅविश ग्रीन मध्येच आहे. माझ्या हिशोबाने इकडे आता पण पाऊस होऊन गेलेला आहे काही दिवसांपूर्वी, त्याच्यामुळं सगळी ग्रीनरी ॲज इट इज आहे. पण एक हायड्रेशन ब्रेक घेतला होता. Still, we have to go 72 kilometers from here, and it is showing almost 2 hours. Means road is okay, not so good. मैं रास्ता निकालते हुए अपने लक्ष्य की तरफ प्रस्थान कर रहा हूँ, तो कृपया आप बने रहें और वीडियो को देखते रहें, क्योंकि मैं ज़्यादा आपसे बोल नहीं पाऊँगा, क्योंकि रास्ता इधर सब वळणा का है, तो मेरे को गाड़ी चलाने पे ज़्यादा कंसंट्रेट करना पड़ रहा है. इसके लिए मैं आपके साथ बात नहीं कर सकता, तो आप थोड़ा समझ जाओ. ओके, तो आपको इधर खूप सुंदर सुंदर झाड़ा दिखेगा. गुरुवायूर कोट्टायम अपने को जाना है सीधा. पूर्ण अशा पद्धतीचं जंगल आणि असा वळणांचा रस्ता, आणि हे रस्ते कसं प्लास्टिक बांधे हुए, उसके पीछे कुछ तो राज है. अभी वो मैं थोड़ा इन्वेस्टिगेशन करके बताऊंगा, क्योंकि मेरे को माहित नहीं है क्यों बांधा है वो कागज उधर.
Last stretch of the today's ride, just 33 kilometers from here, and it is taking almost 1 hour to reach because there are narrow roads and too much curves are there. पाइन ट्रीज आहेत खूप सारे. इट्स रेनिंग वन्स अगेन. आपल्याला पाऊस लागलाय. निघालोय तरी पण, कारण असं काही लय दिसत नाही. आला तर रेनकोट घालू, नो इश्यू. पाऊस काही नाही राहिला कंटिन्यू. मला वाटलं येईल, मला गार करेल, पण नाही राहिलं. पण तसं थंड वातावरण झालेलं आहे. गरम अजिबात होत नाही. त्यामुळे एकदम भारी वाटतंय. आता चिल मूड मध्ये गाडी चालली आपली, त्यामुळं एकदम मस्त आणि निवांत आनंद घेत जाऊयात. सगळेजण एकदम निसर्गाचा आनंद घेताना. तर बघा मित्रांनो, खूप सुंदर असं वातावरण. आणि हे द होल लीफ टी कॉफी अँड स्पाइसेस. वाव, वन्स अगेन वी आर इन अ टी फार्म. याच्या आधी आपण आसामला होतो तेव्हा, पण आता इथे केरळमध्ये. वाव, सुंदर असे नजारे येतात, खूप सुंदर. माणसाला जेव्हा शांतीची, समाधानाची जेव्हा गरज असते ना, तेव्हा नक्कीच 1-2 दिवस ते काढून नक्की असं एकदम शांत एरियामध्ये येऊन नक्की राहा. मनातला सगळा राग, द्वेष, भ्रम सगळ्या गोष्टी दूर होतात.